आज आहे भारतातील महान समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती. ज्या काळात समाजात अंधश्रद्धा, जातीभेद आणि अन्याय पसरलेला होता, त्या काळात एक माणूस पुढे आला, ज्याने शिक्षण, समानता आणि मानवतेचा मार्ग दाखवला. ते म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले. 1827 साली त्यांचा जन्म झाला, पण त्यांचं आयुष्य फक्त स्वतःसाठी नव्हतं, तर संपूर्ण समाजासाठी होतं. त्या काळात मुलींना शिक्षण देणं पाप मानलं जात होतं, पण 1848 साली त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. आणि या महान कार्यात त्यांना साथ मिळाली सावित्रीबाई फुले यांची. सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका बनल्या. त्यांनी समाजातील स्त्रियांना आणि वंचित घटकांना शिक्षणाचा हक्क मिळवून दिला. महात्मा फुले यांनी केवळ शिक्षणच नाही, तर शेतकरी, कामगार आणि दुर्बल वर्गासाठीही आवाज उठवला. त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली, ज्याचा उद्देश होता समाजात समानता आणि न्याय प्रस्थापित करणे. त्यांचा संदेश आजही आपल्यासाठी तितकाच महत्त्वाचा आहे. शिका, संघटित व्हा आणि स्वतःचा विकास करा. आज आपण ज्या शिक्षणाचा लाभ घेतो, तो त्यांच्या संघर्षामुळेच शक्य झाला आहे. म्हणूनच त्यांच्या जयंतीनिमित्त आपण एक संकल्प करूया. अंधश्रद्धा आणि भेदभाव दूर करूया आणि ज्ञानाचा प्रकाश सर्वत्र पसरवूया. महात्मा ज्योतिबा फुले यांना विनम्र अभिवादन.